छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार। मात्र 10 ते 11 या वेळेत केवळ विद्यार्थ्यांना ही वाघनखं पाहण्याची परवानगी असणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचा ठाकरेंना दिलासा। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी। राजकीय पक्ष म्हणून निधी स्वीकारता येणार। मुंबईमध्ये आज काँग्रेस कोर कमिटीची महत्त्वाची बैठक। काँग्रेस सचिव के.सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातले प्रमुख नेते उपस्थित राहणार। महाराष्ट्र प्रभारींच्या उपस्थितीत 2 दिवस भाजपच्या कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक। काल झालेल्या बैठकीमध्ये तीनही पक्ष विधानसभा निवडणुका एकत्र लढण्यावर चर्चा झाल्याची रावसाहेब दानवेंची माहिती। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज। पक्षाकडून विधानसभा निवडणूक निरीक्षक आणि प्रभारींची नियुक्ती। वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न। विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी आणि त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश। मुंबईमध्ये ठाकरेंची 25 जागांवर लढण्याची तयारी, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 17 जागा लढवण्याचा विचार। ज्या जागांवर निरीक्षक नेमले त्याच जागांचा विचार करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या नाराजीवर बैठक। भोसरी मतदारसंघ ठाकरे गटानं लढवावा अशी इच्छा। ही जागा आम्हालाच मिळणार, पदाधिकाऱ्यांचा विश्वास। सोलापूरच्या करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार पक्षाच्या वतीनं माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब। जयंत पाटलांकडून नावही जाहीर। वर्ध्यामध्ये 4ही विधानसभा मतदारसंघांसाठी काँग्रेस आग्रही। महाविकास आघाडीमध्ये विदर्भात अधिकाधिक जागा मिळाव्यात। काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक आमदार अभिजित वंजारींची प्रतिक्रिया। सावंतवाडी मतदारसंघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा। शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी मतदारसंघावर केला दावा। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या आधीची ही शेवटची बैठक असणार। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत स्वतंत्र बैठक। बीड रेल्वे संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। 3 ऑगस्टला ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं पुण्यामध्ये शिबिर। उद्धव ठाकरे शिबिराला मार्गदर्शन करणार। पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबी रंगाचा वाढता वापर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दैनंदिन वापरातल्या कपड्यांमध्ये गुलाबी रंगाचा वापर वाढवला। विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची तिसरी आघाडी। राजू शेट्टी आणि शेतकरी संघटनांची मोठी घोषणा। परिवर्तन आघाडी असं नव्या आघाडीचं नाव। सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यालय सरचिटणीस यांच्यामध्ये वाद। सरचिटणीस महेश मानेंकडून खुर्च्या फेकून संताप व्यक्त। शरद पवार आज अहमदनगरच्या दौऱ्यावर। अकोले इथं शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार। कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहून सभेला संबोधित करणार। मतदारांना खुश करणाऱ्या योजना आणल्या, मात्र आता लाडका दिव्यांग भाऊ ही योजना सरकारनं जाहीर करावी। आमदार बच्चू कडूंची मागणी। योजना जाहीर करायच्या, पण अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? आर्थिक स्थिती नसताना अशा घोषणा कशासाठी? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल, तर सरकारनं घोषणा करताना त्याला कायद्याचा आधार द्यावा, चव्हाणांचं वक्तव्य। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून योजना लागू। योजनेच्या द्वारे जनतेची फसवणूक होऊ नये ही अपेक्षा। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर आमदार विश्वजित कदमांची टीका। अमरावतीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदारांचा फोटो। मोर्शी वरुडचे आमदार देवेंद्र भुयार अडचणीत येण्याची शक्यता। भाजप आणि काँग्रेसकडून कारवाईची मागणी। विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली भेट। यावेळेला नागरिकांनी हिंसाचार कसा घडला याची दिली माहिती। अनधिकृत असलेली घरं पावसाळ्यानंतर काढण्याचं अजित पवारांचं आश्वासन।
शिर्डीमध्ये प्रभू रामांबद्दल जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणी आव्हाडांविरोधातले गुन्हे आता शिर्डीमध्ये वर्ग करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. विविध ठिकाणी दाखल गुन्हे ठाण्यामध्ये एकत्र करण्यासाठी आव्हाडांनी दाखल केली होती याचिका. जितेंद्र आव्हाड विशाळगडाची पाहणी करणार. विशाळगडावर झालेल्या प्रकारानंतर आव्हाड पाहणी करणार. माजी खासदार इम्तियाज जलील कोल्हापूरला जाणार नाहीत. जलील यांनी कोल्हापूर पोलिसांना येणार नसल्याचं कळवलं. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक मागे. विशाळगडावरच्या राड्याविरोधात इम्तियाज जलील आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करणार. कोल्हापूरला येण्यासाठी काही लोकांनी विरोध केल्याची जलील यांची माहिती. विशाळगड हिंसाचाराची सीआयडी चौकशी करा. पीडितांना 15 दिवसात नुकसान भरपाई द्या. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक. कोर्टानं सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. मनोरमा खेडकरांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता. अटक टाळण्यासाठी दिलीप खेडकरांचा पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज. मुळशीमधल्या धडवली गावातल्या शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याच्या गुन्ह्यात दिलीप खेडकरसह आरोपी. पुणे पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा शोध सुरू. मनोरमा खेडकरांना अटक. मात्र खेडकर कुटुंबियांकडून आम्हाला अजूनही धोका. मनोरमा खेडकरांनी धमकी दिलेले शेतकरी कुलदीप पासलकर यांची प्रतिक्रिया. प्रशिक्षण काळ थांबवल्यावर पूजा खेडकर वाशिममध्येच मुक्कामी. पुणे पोलिसात जबाब नोंदवण्यासाठीही पूजा खेडकर गेलेल्या नाही. अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवली. 2022 मध्ये नगरमधून खेडकरांनी मिळवलं होतं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र. दृष्टीहीन व्यक्तींच्या संघटनेच्या वतीनं खेडकरांविरोधात आंदोलन. खेडकरांनी दिव्यांग आणि अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेतल्यासंदर्भात खेडकरांसह त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची केली मागणी. अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची घेतली भेट. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा. दोघांमधली चर्चा गुलदस्त्यात. मनोज जरांगे आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात अंतरवाली सराटीमध्ये बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून आरक्षणावर मार्ग काढण्यासाठीचे प्रयत्न करणार. राऊत यांची माहिती. कुणबी दाखल्यांचा सर्वाधिक फटका सांगलीत बसलाय. ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. शिव्या देऊन आरक्षण मिळणार नाही हे जरांगेंनी समजून घ्यावं. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये 11 ऑगस्टला ओबीसींचा महामेळावा. ओबीसी आरक्षण, सगळे सोयरे शासन निर्णय आणि इतर मुद्द्यांवर चर्चा. मेळाव्यासाठी छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर आदी नेत्यांना निमंत्रण. पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यामध्ये नवं पर्यटन धोरण जाहीर. नव्या धोरणाद्वारे 18 लाख रोजगार निर्मिती होणार. पर्यटन मंत्री गिरीश महाजनांची घोषणा. राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या सगळ्या शासकीय कार्यालयातल्या गट ब अराजपत्रित आणि गट क वाहन चालक वगळून संवर्गातली सगळी पदं एमपीएससी मार्फत भरली जाणार. यासाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. शासन निर्णय जारी. आरटी प्रवेशाबाबत आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. हायकोर्टाच्या निकालावर शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं भवितव्य अवलंबून. खासगी आणि विनाअनुदानित शाळांना आरटीतनं वगळण्याबाबत 9 फेब्रुवारीला राज्य सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेला हायकोर्टात आव्हान. नीट पेपर लीक प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा एनटीएला महत्त्वाचा आदेश. शनिवारी दुपारी 12 पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश. सोमवारी सकाळी 10:30ला पुढची सुनावणी. सुनियोजित पद्धतीनं पेपरफुटी झाल्याचं पटवून दिलं तरच फेरपरीक्षेचे आदेश देऊ. कथित घोटाळा 1 लाख विद्यार्थ्यांपुरताच. नीटच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं नोंदवलं निरीक्षण. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी अटकेत असलेला बीएमसी मान्यताप्राप्त अभियंता मनोज सांघुला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ 4 चाकीचा विहिरीत कोसळून अपघात. 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत.
जालन्यामध्ये झालेल्या अपघातग्रस्तांची मनोज जरांगेंनी भेट घेतली। जरांगेंकडून जखमींची विचारपूस। मृतांच्या कुटुंबियांना नोकरीत सामावून घेतलं पाहिजे, जरांगेंची मागणी। मुंबई बंगळुरू हायवेवर सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मिक्सरची वाहनाला धडक, चालकाला दुखापत। हिंगोलीच्या औंढा तालुक्यातल्या असोला गावात गोळीबार, मारुती पावडे नावाची व्यक्ती जखमी। संतप्त नागरिकांनी दुचाकी पेटवली। सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांक। उत्कृष्टता की ओर बढ़ते कदम या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण। बेळगावात गतिमंद तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अटक। गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कडोली ग्रामस्थांचं गावात बंद पाळत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। डेंग्यू आणि हिवताप आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेची भाग मच्छर भाग मोहीम। हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते यांच्या मार्फत मोहिमेचा प्रचार। परभणीतल्या काही भागात जोरदार तर काही ठिकाणी संततधार पाऊस। अनेक दिवसानंतर जिल्ह्यात पावसाचं आगमन। हिंगोली शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी साचलं पाणी। शेतीच्या साठी म्हणून समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे शेतकरी सुखावले। भंडाऱ्यात सलग चौथ्या दिवशी पाऊस। भंडारा जिल्ह्यात आज रेड अलर्ट। भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनीमध्ये संततधार सुरू असल्यानं शेतीच्या कामांना वेग। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानं अनेक नद्या इशारा पातळीच्या आत। गेल्या 3 दिवसांपासून अनेक नद्या दुथडी भरून वाहत होत्या। अमरावतीच्या चिखलदऱ्यात पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी। धोकादायक ठिकाणी जात हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन। कुंभे धबधबा दुर्घटनेनंतर रायगड पोलीस सतर्क। रायगड जिल्ह्यात साहसी आणि जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। आण्विक आमदार या तरुणीचा धबधब्यात पडल्यानं झाला होता मृत्यू। नाशिकच्या देवळामधल्या लोहणेर इथं अज्ञातानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीमध्ये टाकला युरिया। शेतकऱ्याचं 200 क्विंटल कांद्याचं नुकसान। भुसावळमध्ये आमदार संजय सावकारेंचा मुख्य अभियंता कार्यालयात ठिय्या। दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्र क्षेत्रातल्या बाधित गावांना देण्यात येणाऱ्या सीएसआर फंडात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप। शेतकऱ्यांचं पीक कर्ज पुनर्गठित करण्याचे आदेश नसताना खामगाव सेंट्रल बँकेकडून शेतकऱ्यांची अडवणूक। स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक। शेतकऱ्यांसह बँकेत ठिय्या। उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये चंदीगड एक्सप्रेसला अपघात। एक्सप्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरनं घसरले। 3घांचा मृत्यू तर 12हून अधिक प्रवासी जखमी। भारताच्या T20 टीमची जबाबदारी मुंबईच्या सूर्यकुमार यादववर तर वनडे टीमसाठी रोहित शर्मा कॅप्टनपदी कायम। श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा। T20 आणि वनडे टीमचा व्हाईस कॅप्टन शुभमन गिल। T20 साठी यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरची निवड। क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविचचा अखेर घटस्फोट। इंस्टाग्राम पोस्ट करत दिली माहिती। अभिनेत्री जान्हवी कपूर फूड पॉयझनिंगमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल। दक्षिण मुंबईतल्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये जान्हवीवर उपचार। जान्हवीची प्रकृती ठीक असल्याची कुटुंबियांची माहिती। अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन। 16 जुलैला मुलगी झाल्याची पोस्ट करत दिली माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।